नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आता उद्या दिनांक आहे 21 सप्टेंबर, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील, तर याबद्दलचा सहाय्य संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान नेमकी पाऊस कुठे पडणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील जरी पावसाचा जोर कमी झालेला असला तरी पण जे आहे काही भागामध्ये अजूनही आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उद्यासुद्धा जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आता जाणून घेऊया उद्याचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज। तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे सध्या आपलं जे आहे राज्यामध्ये आज आहे 20 सप्टेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील आपलं जे आहे जालना, तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, आल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर आणि परभणी, माजलगाव, पैठण, जिंतूर आणि श्रीरामपूर, वैजापूर आणि जालना या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा हलका स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज रात्रीच्या फक्त जे आहे याच भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान कोरडे राहील। तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपला थोडंफार नांदेड आणि जो वाशिमचा परिसर आहे, पुष्यप, चंद्रपूरचा परिसर या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे हवामान पूर्णपणे कोरडे राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या दिनांक आहे 21 सप्टेंबर। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जो या ठिकाणी आपला वाढणार आहे। तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। जसं की आपण सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी आहे, परंतु जे आहे सध्या आता जो राज्यामध्ये पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त दुपारनंतरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील। तर उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। तर दुपारपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 25 तारखेपर्यंत रोज दुपारपर्यंत हवामान जे आहे कोल्ड राहील, कडक ऊन पडेल आणि दुपारनंतर म्हणजे रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला उद्याच्या दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। फक्त दुपारपर्यंत जे आहे 12 ते 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल। तर उद्या दुपारच्या दरम्यान जे आपला नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आजसुद्धा त्याच भागामध्ये पाऊस म्हणजे आजचे जसे वातावरण होते तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे। उद्यासुद्धा तसंच पाऊस पडणार आहे जसं आज पडला आणि उद्यासुद्धा दुपारनंतर दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये जसे की नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, मनमाड, कोपरगाव, तसेच जे आहे सिन्नर, नांदगाव या परिसरामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील। आल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपलं जे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल। दुपारनंतर त्या भागामध्ये पावसाला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस राहील। तर काही भागामध्ये उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहील। तर उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहील। त्यामध्ये जे आहे आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही पाऊस उद्या दुपारनंतर पाऊस सुरू होईल आल्यानगर जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान। तर जवळजवळ जे आहे रात्रीपर्यंत पाऊस राहील। छत्रपती संभाजीनगर जिल्हा झाला, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा या भागामध्ये काय होणार आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आहे पावसाचा जोर दुपारनंतर वाढेल। दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपार सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपला पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पाऊस राहील। विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर थोडाफार पावसाची शक्यता राहील। खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा दुपारच्या दरम्यान दुपारनंतर थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे पावसाला जे आहे सध्या दुपारनंतरच जे आहे राज्यामध्ये पावसाची जे आहे ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांची जी काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे या ठिकाणी दुपारपर्यंत करू शकतात, कारण की दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे।
तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये राहील, कारण की मराठवाड्यामध्ये जे आहे दुपार दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। काही भागामध्ये जास्त पाऊस राहील तर काही भागामध्ये जे आहे थोडाफार कमी पावसासुद्धा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दुपारपर्यंत राज्यातील हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहणार आहे। उद्या सकाळी सुद्धा जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल, काही भागामध्ये फक्त थोडंफार ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस काय पडणार नाही उद्या सकाळच्या दरम्यान। त्यामुळे शेतकऱ्यांनी आहे मित्रांनो जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या, कारण की दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील। तर शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की राज्यामध्ये आता जे पावसाची शक्यता आपण सांगितलं की आता जे आहे नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्रीमध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस राहणार आहे। नवरात्रीमध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारनंतरच पाऊस राहील, तर काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील। म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे 25 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये रोज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल। फक्त दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला कोल्ड डे पाहायला मिळेल। आणि त्यानंतर जे आहे 26 तारखेच्या नंतर म्हणजे 26, 27, 28, 29 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला अजूनही जास्त मोठा पाऊस येणार आहे। काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होईल। पण 26 तारखेच्या नंतर 26, 27, 28 तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे अतिवृष्टीच होणार आहे त्यानंतर 26 तारखेच्या नंतर। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या, कारण की जे आहे ही जी अतिवृष्टी होणार आहे म्हणजे 26 तारखेच्या नंतर ही मुंबईच्या भागामध्ये काही भागामध्ये होईल, तसेच पुण्याच्या परिसरामध्ये होईल, मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी होणार आहे। म्हणजे 26 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे। जसे आता नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला होता तसाच पाऊस आपला जे आहे 26 तारखेपासून 26, 27, 28 तारखेदरम्यान पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे 26 तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे। जसं पाणी काही भागामध्ये जसं की पाथर्डी आष्टीच्या परिसरामध्ये झालं, बीड जिल्ह्यामध्ये झालं, अलिनगर जिल्ह्यामध्ये झालं, जसं पाऊस झाला होता आत्तामध्ये तसंच पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो 26, 27, 28 तारखेदरम्यान राहणार आहे। हा पाऊस आपला जे आहे शक्यतो मुंबईच्या आणि पुण्याच्या परिसरामध्ये राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा जे आहे असा पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे हा परतीचा पाऊस जे आहे शेवटी जाता जे आहे शेतकरी मित्रांनो चांगलाच पाणीच करून जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याने हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तुमचे काय जे शेतीची कामे करायची असेल तुम्हाला 25 तारखेपर्यंत करून घ्या, कारण की 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील, म्हणजे फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे, फक्त रात्रीच्या दरम्यान पाऊस राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपली शेतीची कामे जे करायची असतील तर शेतीची कामे जे आहे दुपारपर्यंत आपली करून घ्यावी, सायंकाळपर्यंत काही भागामध्ये, कारण की 26 तारखेपासून जो पाऊस येणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे जवळजवळ सकाळपासून ते रात्रीपर्यंत राहणार आहे। त्यामुळे 25, 26 आणि 27 या 3 दिवस जे आहे पावसाला या ठिकाणी उघडीप राहणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या, कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो 25, 26 आपलं 26, 27 आणि 28 तारखेदरम्यान जे पाऊस येईल हा पाऊस इतका म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस राहणार आहे, म्हणजे अतिवृष्टीच होणार आहे काही भागामध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या। तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि शेतकरी मित्रांनो हा आपण जो अंदाज सांगितलेला आहे त्या अंदाजप्रमाणे जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाला जे या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे उघडीप राहील। हा जो पाऊस सध्या आता काही भागामध्ये आज आहे 20 सप्टेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये पाऊस सुरू आहे, म्हणजे आज रात्री कुठे पाऊस सुरू आहे सध्या हा फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस सध्या आता आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल। त्यामध्ये अलिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील आज रात्री दरम्यान काही भागामध्ये। म्हणजे हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त 12-1 वाजेपर्यंत राहील आज रात्री दरम्यान, आणि त्यानंतर पुन्हा दुपार मध्यरात्रीच्या नंतर हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तर